नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलवर। आता मला माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे की परीक्षा पुढे ढकललेली आहे, पण आपल्याला हा मौका भेटला आहे तर आपण त्यावर चोका मारायचा। आपले जे काही वाचणं झाले त्यावर आधारित प्रश्न पाहायचे, म्हणजे जास्तीत जास्त 3 वेळा जर प्रश्न पाहून झाले तर त्या टॉपिकवर येणारा कुठलाही प्रश्न आणि तो कितीही घुमून फिरून विचारू द्या, तुमचा चुकणार नाही। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री व त्यांचं मंत्रिमंडळ यावर येणारे सर्व प्रश्न पाहणार आहोत। कालच्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान आणि मंत्रिमंडळावर आलेले प्रश्न पाहिलेले आहेत। जर तो तुम्ही पाहिला नसेल व्हिडिओ तर पाहून घ्या। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आजचा पहिला प्रश्न आहे, जोड्या जुळवा। एकीकडे आपल्याला कलमे दिलेत आणि दुसरीकडे त्यामधील तरतुदी दिलेल्या आहेत। तर 163 कलम 163 कलम कशाशी रिलेटेड आहे, तर राज्यपालाच्या सहाय्य करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ, म्हणजे 163 कलमांनी हे होतं। तर 1 ला अ ला 2 असं फक्त एकाच ठिकाणी यावरून उत्तर निघून जातं, तरी पण आपण पुढचे पाहून घेऊ। 164 हे कलम मंत्रिमंडळाबद्दल इतर तरतुदीसाठी आहे, ज्यामध्ये आपण सांगू शकता की मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपालाद्वारे केली जाईल आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार करतील, असं कलम 164 मध्ये आहे। म्हणजे त्याला शॉर्टमध्ये म्हणता येईल आपल्याला मंत्र्याबाबत इतर तरतुदी। 166 कलम हे राज्य सरकारचे कामकाज चालविण्याबद्दलचं आहे आणि 167 कलम हे मुख्यमंत्र्याचं कर्तव्य आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 2, त्यामध्ये खालील विधाने बरोबर आहेत हा प्रश्न आहे। अ आहे, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ देशाचे धोरण आखतात आणि त्यांचे अंमलबजावणी करतात। हे बरोबर आहे का? नाही। देशाचं धोरण कोण आखते? तर पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ। मग हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ राज्याचं धोरण आखतात, म्हणजे अ चुकीचं आहे। ब आहे, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या राज्य विधिमंडळाला जबाबदार असतात। हे एकदम बरोबर आहे। मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या राज्य विधिमंडळाला जबाबदार असतात। मग पंतप्रधानाचं मंत्रिमंडळ कशाला जबाबदार असतं ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे राज्याच्या कार्यकारी मंडळाचे वास्तव प्रमुख आहेत। हे पण बरोबर आहे। ब आणि क बरोबर, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। यानंतर प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळत नाही? आता पहिल्या प्रश्नात सुद्धा जोड्या लावाच होत्या, पण त्या जोड्या लावायच्या होत्या आणि आपल्याला इथं जोड्या लावलेल्या दिलेल्या आहेत आणि ती कुठली योग्य नाही असं विचारलेलं आहे। पहिली आहे अनुच्छेद 167, म्हणजेच कलम 167 मुख्यमंत्र्याचं कर्तव्य, ही एकदम बरोबर जोडी जुळलेली आहे। दुसरं आहे अनुच्छेद 163 मुख्यमंत्र्यांचा शपथविधी नाही। हा राज्यपालाचा विवेक अधिकारानं मुख्यमंत्र्याची नियुक्ती करणं हा अधिकार आहे, म्हणजे 2 चुकीचं आहे आणि आपल्याला जुळत नाही असं विचारले, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचं पाहून घेऊत। अनुच्छेद 164 राज्य मंत्रिमंडळाशी संबंधित तरतुदी एकदम बरोबर आहे। अनुच्छेद 166 राज्य सरकारच्या कारवाया, हे पण बरोबर आहे, म्हणजेच प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। यानंतर प्रश्न क्रमांक 4, पुढीलपैकी कोणते एक मुख्य सचिवाचे कार्य नाही? आता सचिवाचं कार्य विचारले मुख्य सचिवाचं, आणि यावर आता आयोग प्रश्न विचारत आहे, त्यामुळं आपण पाहून घ्यायचं। तो कॅबिनेट सचिव म्हणून कार्य करतो, एकदम बरोबर आहे। तो मंत्रिपरिषदेचा पदसिद्ध सचिव म्हणून कार्य करतो, एकदम बरोबर आहे। तिसरं आहे, तो मुख्यमंत्र्याचा सचिव म्हणून कार्य करतो, हे मात्र नाही। तो मंत्रिपरिषदेचा पदसिद्ध सचिव आहे, पण मुख्यमंत्र्याचा सचिव आहे का? नाही, म्हणून तिसरं चुकीचं आहे आणि आपल्याला कोणतं कार्य नाही म्हणून विचारले, तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 5, राज्य मंत्रिमंडळाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या। 1 आहे, मंत्रिमंडळ संयुक्तरित्या राज्यसभेला उत्तरदायी असेल, एकदम बरोबर आहे। मंत्रिमंडळ संयुक्तरित्या म्हणजे सगळे मिळून
जबाबदार कोणाला आहेत? विधानसभेला, किंवा उत्तरदायित्वसुद्धा विधानसभेचंच आहे. दुसरं म्हणजे मंत्र्यांचा कार्यकाळ मुख्यमंत्र्याच्या मर्जीनुसार असेल, हे नाही. मुख्यमंत्र्यांचा मर्जीनुसार चालत नाही. तिसरं आहे, मंत्र्यांनी राज्यपालाला दिलेल्या सल्ल्याबाबत कोणत्याही न्यायालयात चौकशी करू शकत नाही, हे मात्र बरोबर आहे. एक, मंत्रिमंडळ हे संयुक्तरित्या राज्यसभेला विधानसभेला जबाबदार असेल. दुसरं म्हणजे मंत्र्यांनी जो सल्ला राज्यपालाला दिलेला आहे त्याबद्दल कुठल्याही न्यायालयात चौकशी करता येत नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल, 1 आणि 3 एकदम बरोबर, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 6, खालील विधाने कोणते विधान अनुच्छेद 164 मध्ये समाविष्ट नाही? आता 164 कलम आपल्याला पाठ राहणं खूप गरजेचं आहे. 164, 167, 166 ही सर्व कलमे मुख्यमंत्र्याशी आणि मंत्रिमंडळाशी रिलेटेड आहेत. आणि 163 कलमानुसार राज्यपाल मुख्यमंत्र्याची नियुक्ती करेल स्वतःच्या विवेक अधिकारानं. समजलं? ह्या गोष्टी सगळ्या छोट्या छोट्या आहेत, पण त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्यावरच आयोग पलटून प्रश्न विचारतो. एक आहे, मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपालाद्वारे केली जाईल. एकदम बरोबर आहे. दुसरं आहे, मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला एकत्रितपणे जबाबदार असणार नाही. आता मागच्याच प्रश्नात मी काय सांगितलं? मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला जबाबदार असेल, म्हणजे दुसरं चुकीचं आहे. आणि आपल्याला विचारलेलं आहे की 164 कलमामध्ये कोणतं चुकीचं म्हणजे गैरलागू समाविष्ट होत नाही, तर ते आहे पर्याय क्रमांक 2. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 7, भारतीय राजघटनेच्या कलम 163 नुसार कशाचा उल्लेख आहे? तर एक आहे, प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल. नाही. तो कोणत्या कलमात आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. दुसरं म्हणजे राज्यपालाला त्यांच्या कार्यात मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्रीपदी प्रमुखपदी असलेले मंत्रिपरिषद असेल. दुसरं एकदम बरोबर आहे. 163 कलमामध्ये राज्यपालाला त्यांच्या कार्यात मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री व त्यांची मंत्रिपरिषद असेल असं नमूद केलेलं आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 8, मुख्यमंत्री आणि त्यांचा कार्यकाळ यांच्या जोड्या लावा. हा थोडा डीपमध्ये प्रश्न आहे. असे प्रश्न विचारले जातात, पण त्यावेळेस घाबरून न जाता थोडा विवेकबुद्धीनं विचार करून प्रश्न सोडवायचे. तर एकीकडे दिलेत मुख्यमंत्री आणि दुसरीकडे दिले त्यांचा कार्यकाळ. आता सुधाकर नाईक म्हटल्यानंतर आपल्याला 1991 ते 93 या काळामध्ये ते मुख्यमंत्री होते. अशा छोट्या मोठ्या गोष्टी थोड्याफार लक्षात राहतातच माणसाच्या. त्यानंतर मोहनराव जोशी हे सुद्धा 1995 ते 99 या काळामध्ये मुख्यमंत्री होते. त्यानंतर सुशीलकुमार शिंदे आत्ता लेटेस्टमध्ये झालेले होते, ज्यांचं कार्यकाळ होता 2003 ते 4. म्हणजे आता बरेच वर्ष झाले, पण यावेळेस आपल्याला सगळ्या काही गोष्टी समजत होत्या. आणि विलासराव देशमुख यांचा कार्यकाळ आहे 99 ते 2003. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल अ ला 4, ब ला 1, क ला 3 आणि ड ला 2. तर पर्याय क्रमांक 3 असं या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल. यानंतर प्रश्न क्रमांक 9, खालील विधाने विचारात घ्या. अ आहे, भारताच्या राजघटनेनुसार मुख्यमंत्री म्हणून नेमणूक होण्याअगोदर त्या व्यक्तीने विधानसभेमध्ये आपले बहुमत सिद्ध केले पाहिजे. तर हो, बरोबर आहे, पण राजघटनेनुसार नाही, तर ते बहुमत पक्षाच्याच उमेदवाराला मुख्यमंत्री करतात. ब आहे, राज्याच्या विधिमंडळाची सदस्य नसलेल्या व्यक्तीची मुख्यमंत्री म्हणून नेमणूक होऊ शकते. हो, त्यांना पुढच्या 6 महिन्याच्या आत काय करायचं, कुठल्याही एका म्हणजे वरिष्ठ सभागृहाचा सुद्धा सदस्य झाला तरीही तो मुख्यमंत्री
बनू शकतो. त्यानंतर क आहे मंत्रिमंडळाच्या शक्तीचे निर्धारण हा कोणत्या व्यक्तीच्या खाजगी मताचा विषय नाही, मग ती व्यक्ती राज्यपाल अथवा राष्ट्रपती असो. हे पण बरोबर आहे. ब आणि क तर बरोबर आहेत, म्हणून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 2 ब आणि क बरोबर आहे. मुख्यमंत्र्याचे वेतन व भत्ते राज्यपाल निश्चित करत नसतात. ड पण चुकीचं आहे. अ ड चुकीचं आहे. ब आणि क बरोबर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 10 यामध्ये काळानुसार योग्य क्रम लावा. मुख्यमंत्री आणि त्यांचा कार्यकाळाच्या नुसार आपल्याला क्रम लावायचा आहे. तर या प्रश्नाचं सीधा उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क वसंतराव नाईक अगोदर होते, त्यानंतर अंतुले होते, त्यानंतर भोसले होते आणि निलंगेकर हे या सर्वांच्या नंतर होते, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 11 भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये स्पष्ट केलेली आहेत. आता सुरुवातीपासून मुख्यमंत्र्याच्या कर्तव्यावर खूप आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळं 167 हे कलम मुख्यमंत्र्याच्या कर्तव्याशी रिलेटेड आहे, ही गोष्ट मात्र लक्षातच ठेवायची, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 12 उपमुख्यमंत्रीपदाबद्दल विधाने विचारात करा. तर उपमुख्यमंत्रीपदाबद्दल आपल्याला खाली विधाने दिलेत आणि कुठलं विधान बरोबर आहे असं विचारलेलं आहे. अ दिले पद घटनात्मक नाही, बरोबर आहे. हे पद घटनात्मक नाही आहे. ब आहे राजकीय सोयी म्हणून नेमणूक केली जाते, हे पण बरोबर आहे. क आहे हे पद कॅबिनेट मंत्र्याच्या दर्जाचे आहे, हे पण बरोबर आहे. आणि ड आहे हे पद आघाडीच्या आणि स्थानिक राजकारणाची निष्पत्ती आहे, हे पण बरोबर आहे. म्हणजे उपमुख्यमंत्रीपदाबद्दल आपल्याला सखोल माहिती या प्रश्नातून भेटते, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 13 अ आहे राज्यात मंत्री हे मुख्यमंत्र्यांचा विश्वास असेपर्यंत पदावर राहतात, नाही, चुकीचं आहे. त्यानंतर ब आहे मतभेदाच्या परिस्थितीत मुख्यमंत्री त्यांचा राजीनामा मागू शकतात किंवा त्यांना मंत्रिमंडळातून हटविण्यासाठी राज्यपालाला सल्ला देऊ शकतात, हे मात्र बरोबर आहे. पण मुख्यमंत्र्यावर विश्वास असेपर्यंत मंत्री राहता येते असं काही नाही आहे, म्हणजे ब बरोबर आहे आणि अ चुकीचं आहे. असा पर्याय क्रमांक 4 आहे. ब बरोबर मात्र अ चुकीचे आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 14 राज्याच्या कॅबिनेटबाबत खालील विधाने लक्षात घ्या आणि आपल्याला कुठलं विधान सत्य आहे म्हणून विचारलेलं आहे. अ आहे राज्याच्या राजकीय प्रशासकीय व्यवस्थेतील निर्णय निर्धारित करणारी ती एक सर्वोच्च अधिसत्ता आहे, एकदम बरोबर आहे. कॅबिनेटबाबत राज्याच्या. आणि ब आहे घटनात्मक पदे आणि वरिष्ठ सचिव स्तरावरील प्रशासक अशा सर्व उच्चस्तरीय नियुक्त्या तिचे निमंत्रण असते, हे पण बरोबर आहे. अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 15 खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. एक आहे राज्याच्या मुख्य सचिवाची निवड राज्यपालाद्वारे केली जाते, चुकीचं आहे. राज्याच्या मुख्य सचिवाचा कार्यकाळ निश्चित असतो, हे पण चुकीचं आहे. राज्याच्या मुख्य सचिव हा राज्यपालाचा प्रमुख सल्लागार म्हणून कार्य करतो, हे पण चुकीचं आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी एकही बरोबर नाही. यानंतर प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणत्या तरतुदी राजघटनेत 164 कलमामध्ये आहेत. आता आपल्याला परत एकदा 164 कलमाबद्दल विचारलेला आहे, ज्यामध्ये अ आहे राज्यपाल
मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार मंत्र्याची नियुक्ती करतील, एकदम बरोबर आहे. त्यानंतर ब आहे मुख्यमंत्र्यासह. आता सह हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त म्हटलं की हे वाक्य चुकीचं होतं आणि मुख्यमंत्र्यासह म्हटलं की हे वाक्य बरोबर होतं. तर ब आहे मुख्यमंत्र्यासह मंत्र्यांची एकूण संख्या 12पेक्षा कमी असता कामा नये. सह म्हटले व्यतिरिक्त म्हटलं की हे वाक्य चुकीचं होते. त्यानंतर क आहे मंत्र्यांनी राज्यपालास दिलेल्या सल्ल्याबाबत कोणत्याही न्यायालयात चौकशी करू शकत नाही. हे पण बरोबर आहे, पण हे कलम 164 येत नाही. यानंतर मंत्र्यांचे भत्ते आणि वेतन राज्य विधिमंडळ ठरवतील. हे बरोबर आहे, 164 येते. मंत्र्यांचे भत्ते आणि वेतन राज्य विधिमंडळ ठरवत असतं. मुख्यमंत्र्यासह 12पेक्षा जास्त मंत्री असता कामा नये आणि राज्यपाल मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार मंत्र्याची नियुक्ती करतील. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 अ, ब आणि ड. यानंतर प्रश्न क्रमांक 17 मुख्यमंत्र्याची नियुक्ती यांच्याकडून केली जाते, राज्यपालाकडून. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राज्यपालाकडून मुख्यमंत्र्याची नियुक्ती केली जाते. यानंतर प्रश्न क्रमांक 18 चुकीची विधाने ओळखा. एक आहे उपमुख्यमंत्रीपद हे घटनात्मक नाही. आपण एका प्रश्नात पूर्ण माहिती पाहिलेली आहे उपमुख्यमंत्र्याबद्दल, तर हे घटनात्मक पद आहे का? नाही. दुसरं आहे अग्रतालिकेतील उपमुख्यमंत्री आणि राज्यसभेचे उपाध्यक्ष यांचा स्थान बरोबरीच आहे. हे मात्र बरोबर आहे. तिसरं आहे एखाद्या राज्यात एकापेक्षा अधिक उपमुख्यमंत्री असू शकतात, पण 5पेक्षा जास्त नाही. एकापेक्षा अधिक असू शकतात, पण अशी मर्यादा आहे का? 5पेक्षा जास्त नाही, 6पेक्षा जास्त नाही, नाही. म्हणून तिसरं चुकीचं आहे आणि आपल्याला चुकीचं ओळखा विचारले, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 19 खालील विधाने विचारात घ्या. अ आहे मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त. आता इथं आले बघा व्यतिरिक्त शब्द. व्यतिरिक्त शब्द आला की विधान चुकीचं, कारण मुख्यमंत्र्यासहित राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्य संख्या व राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त असता कामा नये. असं वाक्य असेल तर ते बरोबर, पण व्यतिरिक्त म्हटलं त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. त्यानंतर ब आहे मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्याची संख्या 12पेक्षा कमी असता कामा नये. हे पण चुकीचं आहे. मुख्यमंत्र्यासह असलं तर ते वाक्य बरोबर येते. अ आणि ब दोन्ही विधाने चुकीची, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दोन्हीही विधाने चुकीची आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 20 राज्यपालाच्या संबंधाबाबत मुख्यमंत्र्यांची खालीलपैकी कोणती विधाने समाविष्ट आहेत? अ आहे मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय राज्यपालाला कळविणे. एकदम बरोबर आहे. 167 हे कलम आहे ज्यामध्ये राज्यपालाला मुख्यमंत्री यांचं कर्तव्य आहे मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय कळविणे. त्याचबरोबर ब आहे घटनात्मक तरतुदीनुसार राज्याचे सरकार काम करीत नाही अशी राष्ट्रपतीकडे शिफारस करण्याचा राज्यपालाला सल्ला देणे. हे मात्र चुकीचं आहे, कारण हे काम राष्ट्रपतीचं आहे. क आहे राज्याच्या प्रशासनासंबंधी राज्यपाल जी माहिती मागवितील राज्यपालास पुरविणे. हो, हे पण एक कर्तव्य आहे मुख्यमंत्र्याचं. आणि ड आहे राज्य शासनामध्ये नियुक्त करताना राज्यपालाला सल्ला देणे. हो, त्यांचं जे काही मंत्रिमंडळ तयार करायचं आहे ते राज्यपाल नियुक्त करतात, पण सल्ला मात्र मुख्यमंत्र्याचा घेत असतात. म्हणजे अ, क, ड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.